नमस्कार, माझं नाव गीता देवी राजेंद्र घवाणे। माझी ओळख म्हणजे माझा मसाला व्यवसाय आहे, महेंदकर बंधू गरम मसाले। आणि हा व्यवसाय करत असताना मी कशा पद्धतीने उभारणी केली तर तसा विचार करायचा म्हटलं तर वर्षभर मी एवढं स्ट्रगल केलं। कदाचित दुसरी जर एखादी माझ्या जागेवर असती तर कदाचित तिनं हा विषय सोडून दिला असता। संघर्ष तर एक वेळ असं झालं की मी अगदी कंटाळून म्हणजे त्रासदायक म्हणून मी अगदी रडत होते। सहज माझ्या भावाला मी फोन केला, म्हटलं अरे खूप त्रास होतोय असं तसं। तर म्हटलंय बघ, त्याने एकच वाक्य मला सांगितलं की हा बिझनेस तू करतेस, त्रास होणार, आणि तुला जर त्यातून त्रास होत असेल तू तिथून माघार घे, तू करू शकत नाहीस। तर मी म्हटलं का मला करायचंच आहे। म्हटले मग तू सोडून दे, भिणं सोडून दे, तू एखाद्या टिपिकल बाई सारखी राहू नकोस। संघर्ष आहे येणारच, तुला करायचा संघर्ष येणार, तू अगदी धाडसानं कर। मग तेच एक भावाचं वाक्य मनात ठेवून, तो धीर ठेवून मी त्याप्रमाणे मग मी म्हणजे पुढे वाटचाल केली। बरोबर। आणि तसा विचार केला तर ज्यावेळी मी ह्या विचार सहज आम्ही एक वेळ बसलो, आम्ही आमच्या गटाची मीटिंग झाली, सिरसाड मॅडम, मी माळे मॅडम वगैरे सगळे बसलो आणि अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलो। आणि त्यावेळी समजलं की ज्यांचं स्वतःच घर नाही, स्वतःचा ऍड्रेस नाही, त्यांना तिथं भाग घेता येत नाही। बरोबर। तर मग काय केलं, मी तिथून लास्ट पासून माग आले। घरी गेले, मी विचार केला मला तर या गटात जायचंय कारण मला उद्योग व्यवसायाला कर्ज लागणार किंवा मला फॅसिलिटी पाहिजे। मग काय केलं मी 5 ते 6 महिन्यात माझं स्वतःच घर घेतलं। अरे वा। स्वतःच घर घेतलं म्हणजे मिस्टरांच्या मनात पण नव्हतं, कारण माझं पाटणला आहे, गावाला पण आहे, आणि ते घेतलं आणि ते विशेष म्हणजे माझ्याच नावावर केलं। आणि तिसऱ्या दिवशी लाईट बिल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आले, मॅडमांच्याकडे आले, हा म्हणजे लाईट बिल घ्या आणि माझं नाव त्याच्यामध्ये घ्या। लगेच दुसऱ्या दिवशी आमचा बचत गटचं ओपनिंग झालं आणि तिथपासून आमचं कार्य चालू। आणि जसं सांगायचं माझी बाजू, माझे मिस्टर PSI आहेत, अरे वा, मला पूर्णपणे सपोर्ट आहे। माझी मुलं सुद्धा, माझे मिस्टर मला म्हणजे पडद्याच्या अजून जसा आधार असतो तसा आहे, पुढं कुठं नसतात पण मला पाठिंबा पाठवण असतो की तू कर, तू करू शकतेस। आणि हा संघर्ष माझा गेले 25 वर्षापासून चालू आहे। फक्त आज मी तुमचं सगळ्यांचे आभार मानेन, सिरसाड मॅडम, माळे मॅडम, तुमच्या सर्वांचे, कारण तुमच्या थ्रू हे बाहेर पडलं। कारण गेले 25 ते 26 वर्ष झाले मी हा संघर्ष करते। कारण माझे तसा विचार केला तर माझं फॅशन डिझायनिंग झाले, टेलरिंग झाले, माझं मी ब्युटिशियन आहे, मी मेस करत होते, मी जेवणाची ऑर्डर घेते, माझं क्लॉथ पेंटिंग झाले, परत ज्वेलरी झाले आणि ऑल इन सगळं। खूप छान वाटलं की मला एक प्रश्न असा म्हणजे जाणून आला आणि मला विचारायला पण आवडेल। आता तुम्ही मला बोलला की ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली ना, जे संघर्ष आहे त्यावेळी तसं नाही ओळख, ज्यावेळी तुम्ही बोलला की माझे मिस्टर PSI आहेत, पण अजून एक बाजू म्हणजे जाणून आले की ज्यांना ज्यांना काही खरंच लोकांना काम करायची गरज आहे, आपल्याला वाटतं ना की बाबा हे लोकांना कमवून खायला पाहिजे, त्यांच्या घरी परिस्थिती सुधारली पाहिजे, ती लोक धडपडत नाही। पण मॅडम तुमच्याकडे उलट आहे, तुम्ही आता बोलला की ब्युटिशियन पण आहे, मी जेवणाचे ऑर्डर्स पण घेते, मी बरंच करत असते। कारण तर बघितलं पाहिजे तुमच्याकडे असं पण नाही की बाबा तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, घरगुती बॅकग्राऊंड कमी, असं काही नाहीये, तरी पण तुम्ही स्वतःचा संघर्ष करताय। म्हणजे खूप छान वाटलं, तुमच्या या उत्साहाला खरंच सॅल्यूट आहे। आणि तुमचे जे म्हणजे सर आहेत, PSI आहेत, ते असून पण तुम्हाला स्वतःचा असं व्यवसाय सुरू करण्याचा तुम्हाला म्हणजे उद्देश काय होता? हा, माझं सांगायचं म्हणजे मी शिक्षण ज्या ह्याच्यातून घेतलंय परिस्थितीतून, कारण मी एक सर्वसामान्य फॅमिलीतून, आम्ही 5 जण बहीण भाऊ आणि माझे वडील मुंबईला असायचे आणि 5 जण आम्ही शिकत असताना तो स्ट्रगल असायचा। तर वडील माझी एकटी म्हणून आम्ही 5 जण, माझी आई आणि आजी माझी सगळी मदतीला आमच्या। तर माझे वडील मला अगदी पार्सल मधून प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्याला 100 रुपये द्यायचे, का तर पासासाठी। त्या 100 रुपयाची मी परतफेड म्हणून मी कधी सुद्धा झोपले नाही दिवसा। मी सहज दिवसा झोपले तर मला आतून आवाज येतो, उठ, तू झोपायसाठी शिकलेली नाहीस। आणि त्या 100 रुपयाची जाणीव म्हणून मी आज वडिलांचं नाव केलंय आणि मी त्या गावाचं नाव महेंदकर मसाले म्हणून मी ठेवलंय, कारण मला खूप अभिमान आहे। कारण म्हणजे तसं भरून येतं, मी शिक्षण असं घेतलं की मी 7वी ते 10वी अगदी छातीत ते पाण्यातून मी जाऊन पुढे शिक्षण घेतलं। आम्ही 5 जणी होतो आणि मला म्हणजे आम्हाला माझी सवय कशी होती
की नदीमधून जाताना असं पाय सोडणं बरोबर. किंवा पाणी येत नाही, छातीत खळखळत पाणी. तर मला सगळ्या मैत्रिणी शेवटी टाकायच्या, का तर हिनं जर पाय हे झाला तर ही खालच्या खाली जाईल. बर. तर आणि एवढं मला स्वतः म्हणजे सक्षम नव्हती पाण्यातून चालाय, पण तसल्या पाण्यात का शाळा शिकायची. शिक्षण म्हणजे शाळेत शिक्षण. जाताना तुमची नदी होती का? मोठी नदी अगदी. बर, कुठली नदी? तर वांग नदी. बर बर. तर मग मी अशी असक्षम असताना सुद्धा आमचे शेजारचे एक म्हणजे चुलते लागतात, त्यांना तो अपंग होता, पूर्ण अपंग. बर. तसलेला मी शेवटी त्यांना घ्यायची, की का त्याला पण शाळा शिकायची आहे त्या मुलाला. आणि असे करत आम्ही जायचं. मग अशी 3 वर्ष मी केली. बर. पाण्यात जाऊन चालत 3 किलोमीटर जाऊन माझं 10वी झालं. 10वी नंतर पुढची 5 वर्ष मी तिथून पुढे अजून 5 वर्ष म्हणजे तिथून आणि मला वाटतं 30 किलोमीटर जाऊन शाळा केली. मग अशा स्ट्रगल मध्ये केली की मला एक एक क्षण असा असतो की बसायचं नाही, आपण काहीतरी करायचं. कारण लग्न झालं, माझी आजी माझ्याकडं म्हणजे महिना 2 महिने होती आणि ती सारखी म्हणायची, अगं काय करतेस का, अगं काय करतेस का. तर मी मुलगा माझा म्हणजे लग्न झाल्यानंतर मी 7-8 महिने आम्ही फिरलो. आणि नंतर मुलगा ज्यावेळी 8 महिन्याचा पोटात होता त्यावेळी मी टेलिंग क्लास केला. कारण मला त्यावेळी जाणवलं की आपल्याला हात पसरायची सवय नाही. बरोबर आहे. मिस्टर माझे सरकारी नोकरदार आहे, ते देतात सगळं काय, पण काहीतरी स्वतःची ओळख पाहिजे. बरोबर आहे. मग त्यावेळी मला म्हणजे त्यावेळी काय केलं, मी 8व्या महिन्यात असताना म्हणजे पहिला महिना क्लास करायला सुरुवात केली. मग तो महिना असा केला की त्यांच्याकडून पण नाही घेतलं. माझे मावस भाऊ आणि माझी आई मला बघायला आलेली बाळपोटात म्हणून. तर त्यांनी मला जो खाऊला 100 रुपये दिलं होतं, बर. त्या महिन्यात मी पहिला क्लास केला. क्या बात. पहिला महिना. खूप छान. आणि पहिला महिना क्लास करत मी कपडे शिवायला लागले, पूर्ण तालुक्यातली यायला लागले सत्संगची. आणि त्या शिलाईमध्ये मी परत दुसऱ्या महिन्याची फी दिली. अशापासून माझा तिथून प्रवास चालू आहे. त्यामुळे मी एवढ्या स्ट्रगल मधनं काढते, त्यामुळे मी एक रात्र सुद्धा कधी निवांत बसत नाही, एक दिवस निवांत बसत नाही. मैत्रिणींना माहित आहे, कदाचित आज ह्यांच्यामुळे माझी ओळख समाजामध्ये असेल. आणि नशीब विशेष म्हणजे आम्ही अध्यात्मामध्ये आहे, अध्यात्मामुळे अगदी भरपूर लोकांपर्यंत जातं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं असं म्हणावं की तूच आहे तुझ्या जीवनाची शिल्पकार. अगदी बरोबर. मी माझं जीवन घडवू शकते. माझा शेजारी येणार नाही की तू उठ, तू काहीतरी कर. बरोबर आहे. मला आतून जागा व्हायला पाहिजे की मी काहीतरी केलं पाहिजे, मी समाजाचं देणं घेणं काहीतरी आहे. आता तुमचा व्यवसाय आहे आणि तुमचा संसार आणि सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे त्यांचा जो गोतावळा, तो व्याप, यामध्ये तुम्हाला कसं मिळतं जुळतं होतं? सहज होतं, कारण आवड असेल तर सगळं शक्य होतं. माझं मिस्टर सकाळी डबा घेऊन जातात. मुलांचं पण, मुलगा केमिकल इंजिनियर आहे आणि मुलगी फिजिओथेरपीला 3rd इयरला आहे. आणि तसं सांगायचं म्हणजे मला फॅमिलीकडून एवढा सपोर्ट आहे की मला कधीही त्यांचं बाहेर आल्यानंतर फोन नसतं की तू कुठं आहेस काय. कारण त्यांना 100% गॅरंटी ही जाय तर कुठेतरी चांगलाच आवाज उठवेल. माझ्या मिस्टरांना पूर्णपणे अभिमान आहे की ती, मी म्हटलं की तुम्ही कधी कधी कसं काय विचारत नाही की तू कुठे गेलीस, काय करतेस. तर म्हटलं अगं मला माहिती आहे तू जगाच्या पाठी कुठेही जा, तू हा सत्याचा आवाज उठवणार, तू काहीतरी चांगलं कार्य करणार. त्यामुळे कधी असं डिस्टर्ब नाही, मुलांचा सुद्धा नाही. मुलं सुद्धा मला व्यवसायामध्ये मदत करतात आणि घरी सुद्धा. आणि राहिली सासू सासरे ननंद वगैरे, सासरे एक्सपायर झालेत, सासूबाई सगळी छान आहेत, सगळ्या जबाबदाऱ्या पार आता करते. तुम्ही आता तुम्हाला बरेच लोक शिक्षण घेऊन पण बेरोजगार आहेत, तुम्हाला माहितीच आहे. तशा लोकांना असेल किंवा अशा आता आधुनिक युगातल्या महिलांना किंवा युवतींना तुमचा संदेश काय असेल? माझा संदेश एवढाच असेल की आम्ही शिक्षण घेऊन नुसतं थांबायचं नाही, की आम्ही स्वतःची ओळख केली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जसं तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर तुम्हाला स्वतः उठलं पाहिजे. आणि काय माहितीये का, प्रत्येकामध्ये एवढं नॉलेज भरलेलं आहे ना, आत्मविश्वास, फक्त आत्मविश्वास पाहिजे. मात्र मी जे करणार आहे ते होणार आहे, हे माझा स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे. तुम्हाला जर कोण पाडणार असेल समाजात तर स्वतः मी असतोय, अगदी दुसरं कोण नाही. बरोबर आहे. मी ठरवलं तुम्हाला काहीतरी करायचं आहे, 100% तुम्हाला आतून आवाज येतो, उठ चल कामाला. बरोबर आहे. आणि अशा ह्याच्यात आताचा हा प्रवास. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी म्हणजे माझं जे माहेर आहे, मी त्या गावची मुलगी आहे, मला खूप अभिमान आहे. आणि त्या अभिमानापोटी हा मी मसाला व्यवसाय सुरू केला. मसाला व्यवसाय सुरू करणं माझं ड्रीम होतं. मसाला व्यवसायाचं किती वर्ष झाली तुम्हाला? वर्ष ते 1.5 वर्ष झालं. ठीक आहे, छान. ओके. तर तुमचा हा उद्योग व्यवसाय तो असंच त्याची कीर्ती व्हावी, त्याचं वाटचाल खूप छान व्हावं हीच आमच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद.